तर सर्वांना नमस्कार आणि मानात समुद्र करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत. तर आपण आलो होतो इकडे आमच्या मावशीच्या गावाला. सावर्ड्याच्या पुढे नायशी म्हणून गाव आहे, तिथे आमच्या मावशीचं गाव आहे. आणि नायशीच्या आधी जस्ट कोकरे म्हणून गाव आहे, आणि त्या कोकरे गावामध्ये एक गरम पाण्याचं कुंड आहे. तर ते कुंड पाहायला आम्ही आलेलो. तर तुम्ही जर सावर्डावरून रत्नागिरीला किंवा रत्नागिरीवरून सावर्ड्याला जर ट्रॅव्हल करत असाल ना, तर इथे बरोबरमध्ये नायशी फाटा लागतो. आणि नायशी फाट्यावरूनच बरोबर अगदी 10 मिनटाचं पण अंतर नसेल तर त्या अंतरावरती हे गरम पाण्याचं कुंड आहे. तर ॲक्च्युली इकडे ना बाजूला जर पाहिलं ना, तर तो एक कंपाऊंड आहे, आणि त्या कंपाऊंडमध्ये मे बी घराचं काम चालू होतं. आणि त्यावेळेला इकडे बोरिंग मारत असतानाच बोरिंगमध्ये इकडे गरम पाणी आणि बाजूला विहीर आहे, आणि त्या विहिरीमध्ये थंड पाणी आहे. म्हणजे बघितलं तर निसर्गाचा हा चमत्कारच म्हणावं लागेल. कारण अगदी एक 4-5 फुटाच्या अंतरावरती हे पाहिलं तर इकडे या बाजूला गरम पाण्याचं कुंड आणि इकडे ही थंड पाण्याची विहीर. म्हणजे अगदी 4-5 फुटाच्याच अंतरावरती एकीकडे गरम आणि एकीकडे थंड पाणी. आणि असे चमत्कार आहेत ते निसर्ग आणि देवाच्या कृपेनेच पाहायला मिळतात. तर पाणी एकदम गरम गरम होतं. आणि इथे जे आजूबाजूचे लोक आहेत ना, तर त्यांना विचारल्यानंतर असं समज हा जो फ्लो आहे ना, तो फ्लो वर्षाच्या 12 महिने असाच असतो ना, कमी होत ना वाढत. म्हणजे नॉर्मली जर आपण बोरिंग बघितलेत ना, तर त्या बोरिंगमध्ये मोटार टाकावी लागते पाणी वरती खेचायला. तर इथे बिना मोटारचं पाणी वरती नळाच्या बाहेर ओसंडून वाहत आहे. आणि आजूबाजूला ना याचा वाफा दिसत होते, म्हणजे एवढं गरम पाणी. आणि असं सुद्धा म्हणतात की हे जर ज्यांना स्किनचे आजार आहेत ना, तर त्यांनी या पाण्याने जर अंघोळ केली ना, तर ते स्किनचे आजार बरे होतात. तर माहीत नाही हे किती खरं आहे, पण हे ऐकून आहे. तर आम्ही जस्ट तोंड वगैरे धुतलं आणि नंतर बघितलं नक्की पाणी गरम आहे की नाही. तर हात टाकल्यानंतर तुम्ही ॲटलिस्ट हात डीप करू शकता. म्हणजे एकदम पण गरम नाही आहे की तुम्हाला हाताला फोड वगैरे येईल. तर हात डीप करू शकता, त्यानंतर तोंड हातपाय वगैरे तुम्ही धुवू शकता. म्हणजे एवढं नॉर्मल गरम पाणी आहे. तर अशीच गरम पाण्याची कुंड आहेत ना, तुम्हाला सावर्ड्यावरून पुढे संगमेश्वरकडे जाताना तुम्हाला असे बघायला भेटेल. तर हे जे कोकऱ्याचं कुंड आहे, तर कोकरे गावाच्या कुंडानंतर पुढे आरवलीमध्ये कुंड आहे, आणि आरवलीनंतर पुढे संगमेश्वरच्या इथेसुद्धा कुंड आहे, जिथे शंकराची पिंड आहे. आणि त्या बाजूला तर ते जे कुंड आहे ना, जिथे संगमेश्वरचं कुंड आहे, ते एकदम गरम पाणी आहे, जिथे अंडीसुद्धा बॉईल होतात. आणि आरवलीचं कुंड आणि हे कुंड याचं जवळजवळ टेम्परेचर आहे ना सेम आहे. कारण इथे पण तुम्ही हातपाय वगैरे धुवू शकता, आणि आरवलीचं कुंड आहे तर तिथे लोक अंघोळसुद्धा करतात. दोन्ही कोकरेतलं कुंड आणि आरवलीच्या कुंडाचं टेम्परेचर जवळजवळ नॉर्मल आहे. तर असे निसर्गाचे चमत्कार आहेत ना, इकडे आमच्या कोकणामध्ये बरेचसे पाहायला मिळतात. तर तुम्हीसुद्धा कधी इकडे ट्रॅव्हल करत असाल ना, तर नक्कीच इथे भेट द्या. व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा. धन्यवाद.